विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार आयुष्यमान प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष दानशूर दामोदर अण्णा पगारे यांच्या वतीनं मदर तेरेसा अनाथ अपंग व वृद्ध व्यक्ती आश्रम इथं भोजनदान देऊन आगळा वेगळ्या पद्धतीनं साजरे करण्यात आला। सुरुवातीला बाळासाहेब आंबेडकरांचा अनाथ अपंग आश्रमातील व्यक्तींकडून केक कापून वाढदिवस साजरा केला। यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात बाळासाहेबांना शुभेच्छा दिल्या। युवक जिल्हाध्यक्ष दानशूर दामोदर अण्णा पगारे हे नेहमीच वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रम नाशिक जिल्ह्यात राबवत असतात। महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब आंबेडकर हे नाव प्रामुख्यानं ॲडव्होकेट प्रकाश यशवंत आंबेडकर यांच्यासाठी वापरलं जातं। ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडी या राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। राजकीय आणि सामाजिक कार्य वंचित बहुजन आघाडी त्यांनी 2018 मध्ये अनेक छोट्या राजकीय पक्षांना एकत्रित आणून वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली। या माध्यमातून ते महाराष्ट्रातील उपेक्षित वंचित आणि बहुजन समाजाच्या हक्कांसाठी लढा देतात। माजी खासदार ते भारताच्या 12व्या आणि 13व्या लोकसभेत महाराष्ट्रातील अकोला लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते। ते एकूण 3 वेळा 2दा लोकसभा आणि 1दा राज्यसभा असे संसद सदस्य राहिले। त्यांचा जन्म 10 मे 1954 रोजी मुंबई येथे झाला। त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं असून ते एक व्यावसायिक वकील आहेत। ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई आंबेडकर यांचे नातू आहेत। त्यांच्या वडिलांचं नाव यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर आणि आईचं नाव मीराबाई आंबेडकर आहे। काही वेळा लोक संवादात आदरपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही बाबासाहेब किंवा बाळासाहेब म्हणूनही संबोधतात। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा पदाधिकारी बाळासाहेब साळवे, गुरफान शेख, सागर पगारे, सनी ससाने, गजानन बागुल, मोशिन कुरेसी, महेंद्र लोखंडे, विकी कसबे आदींसह कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।